ऐका, लक्षात घ्या. हे जे झाड आहे, ह्या झाडाचं नाव आहे नांदरूक. हे झाड तुकाराम बीजेच्या दिवशी दिवसा 12 वाजून 5 मिनिटांनी आपोआप बनलं जातं. म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर 2 दिवसांनी तुकाराम बीज असते. तर त्या दिवशी इथं 2 ते 3 लाख येत असते. त्या दिवशी हे झाड दिवसा 12 वाजून 5 मिनिटांनी आपोआप बनलं जातं. आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे. पंढरपुरावरनं देव या ठिकाणी आले. आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात. आणि तिथे एक शिळा मंदिर आहे. शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणीतनं एक मैलावरती या बाजूला, परंतु तिथले शिळा, ज्या शिळेवरती तुकाराम महाराजांनी 13 दिवस पोषण केलं आणि 13 दिवसानंतर जी ग्रंथ कोरलेच्या कोरले वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे. आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाला की उजवी हाताला राहते घर जन्मस्थान. आणि इथनं एक 3 मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर इथना 3 मैला या बाजू. आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये. देहासहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावरना 3 वेळा परत आले. तर संताजी जगनाड्यांसाठी कसे आले? संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतात. त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं. वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेन आणि मागाहून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुठमाती करायला तुम्हाला यावं लागेल. मागाहून ते वारले होते. वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे एक 5 ते 6 मैलांचं गाव आहे सुदुम्र म्हणून. तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात, प्रेत गाडायचा प्रयत्न करतात. प्रेत काही गाडले जात नाही. या पुवा पडली. ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरनं खाली येतात आणि एक मंडळभर माती टाकतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जातात. तसेच ते निळोपर आहे. नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळनेर त्यांचं गाव. त्या गावावरनं ते इथं येतात. इथं आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात. तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावरनं खाली येतात, संताजी जगनाड्यांसाठी येतात. तर माझ्यासाठी काही होऊ शकत नाहीये, मी बी त्यांचा शिष्य आहे. म्हणून ते या झाडाखाली बसून 42 दिवस पोषण करतात. तर त्यांचे इथं 42 दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात. तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात, येथे तुझा लागी बोलाविले कोणी पृथ्वीला वाचून आला शिक्का, निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुकयाचा धावा करतो. मी तुकाराम महाराजांचा धावा केलेला आहे, तुझा धावा केलेला नाहीये, तुला मी ओळखत नाहीये, तू इथे आला कसं? असे निळोपर आहे पांडुरंगाला म्हणतात. नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो, तुकाराम महाराजांना वैकुंठावरनं खाली पाठवतात. तशीच त्यांची मुलगी भागीरथी. तुकाराम बीज झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी रंगपंचमी असते. वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती 3ऱ्या दिवशी सासरीवरनं इथे येते. वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते. त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते. तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारली. तर ती इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारते. उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरच्यावर तारतात. तारल्याच्या नंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम महाराजांची भेट होती. बस मी तुकाराम महाराजांच्या घराण्यातला इथला पुजारी. माझी स्वतःची 10वी पिढी चालू आहे. इथे तुकाराम महाराजांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी संध्याकाळी पूजा आरती केली जाते. काय आपली इच्छा असली दक्षिणा दिली तर घेतली जाते, नसली तर जबरदस्ती नाहीये. तर त्यांचा शेवटचा भंग जातेवेळेचा असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठू अम्मासी पावला कुडी स्वैत झाला गुप्त तुझा. बोला तुकाराम महाराज जय. हा इच्छा असली यथाशक्ती नैवेद्यासाठी दक्षिणा देऊन असे